नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. आपण आलो आहेत आगोरी या गावात. माजी नगर अध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांचं आपण जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मनोगत जाणून घेऊया. आज आम्ही इथे आगूर येथे जिल्हा परिषद सवनगाव गटाचे अधिकृत उमेदवार सोप्रीती गणेश इंगळे ज्यांचं चिन्ह आहे कब्बशी आणि याच भागामध्ये या सवनगाव गणासाठी पंचायत समितीसाठी ज्या उमेदवार आहेत कुमारी अचल भागीनाथ बागुल ज्यांचं चिन्ह आहे छत्री यांच्या प्रचारार्थ उपस्थित आहोत. आणि ह्या दोन्ही उमेदवारांना भाजपचा म्हणजेच मोदी सरकारचा पाठिंबा आहे. तर आज आम्ही डोर टू डोर ही फेरी काढली आहे आणि सगळ्यांना समजावून सांगत आहोत की येणाऱ्या 7 तारखेला आपण कब्बशी आणि छत्री ह्या दोन्ही चिन्ह लक्षात ठेवून या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. आणि ह्याच गटामध्ये जे आपलं जरूर साईडचं गण आहे तिथे आहेत सुरेश राऊत, ते पण आहेत पंचायत समितीसाठी. तर आता नागरिकांना आम्ही या प्रसंगी हाच आव्हान करत आहे की प्रत्येकाला मोदी सरकारचं काम आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचे जे काम आहे प्रत्येकाला ह्या गोष्टीचं ज्ञान आहे. आणि असंख्य अशा योजना आहे, विशेष करून मी आमच्या भगिनींना सांगू इच्छिते की ज्या मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या योजनांचा आपल्याला लाभ तर मिळत आहे. कारण 2014 नंतरचं बदललेलं चित्र आणि 2014च्या आधीचं चित्र हे भारतातल्या प्रत्येक जनतेने बघितलेलं आहे. तर जर हे आपल्या सवनगाव गणातील हे जे पुरस्कृत उमेदवार आहे भाजप पुरस्कृत उमेदवार यांना जर निवडून दिलं तर येथील जे प्रलंबित बऱ्याच वर्षापासूनच्या समस्या आहेत त्या समस्या नक्कीच आम्ही सर्वपरी सोडवण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्याने हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मग ती प्रधानमंत्री घरकुल योजना असो, विशेष करून शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या ज्या विविध योजना आहे जसे प्रधानमंत्री किसान योजना आहे ज्या अनुषंगाने वार्षिक आपल्याला 12,000 रुपये 6,000 रुपये आपल्याला राज्य सरकारकडनं आणि 6,000 रुपये आपल्याला केंद्र सरकारकडनं प्राप्त होतात. आणि शेतकऱ्यांसाठी जे आपले कृषी पंप आहेत त्याचीसुद्धा वीज बिल माफ झालेली आहे. सोलारसाठी देखील मोदी सरकारने सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी हक्काचं घरकुल आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आपले वैयक्तिक शौचालय, अशा असंख्य योजना आहेत. आणि सगळ्यात मुख्य योजना जर ह्या पुरस्कृत उमेदवारांवर जर विश्वास टाकला तर या प्रसंगी मी सर्व मतदारांना आवाहन करू इच्छिते की जे नांदूर माधमेश्वर कालव्याचं आपलं 11 TMC हक्काचं पाणी होतं जे 4 TMCवर आणून ठेवण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांना सांगून त्यांचा पाठपुरावा करून नक्कीच ते आपलं 11 TMC पाणी आपण परत आणू. तर या प्रसंगी सर्व मतदार बांधवांना मी नम्रतेची विनंती करते की तुम्ही जे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत तिन्ही यांच्यावर विश्वास टाका, त्यांना निवडून आणा आणि आपल्या मोदी सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची शाश्वती या वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष या नात्याने मी घेत आहे. आणि नम्रतेचं आव्हान करत आहे की येणाऱ्या 7 तारखेला या होतकरू उमेदवारांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहावे ही नम्र विनंती परत एकदा सांगते की ज्या प्रीतीताई गणेश इंगळे यांचं 4 नंबरचं बटन आहे, यांचं चिन्ह कब्बशी आहे. आणि ह्या ज्या कुमारी अचल भागीनाथ बागुल आहेत यांचं 6 नंबरचं बटन आहे, यांचे चिन्ह आहे छत्री. तुम्ही गावोगावी फिरतायत, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे, काय वाटतं आपल्याला? मतदारांचा प्रतिसाद अगदी उत्स्फूर्त आहे. प्रत्येकजण जर भाजप पुरस्कृत उमेदवार असतील तर प्रत्येकाला ही कल्पना आहे की मोदी सरकारने आपल्या भारत देशामध्ये काय बदल घडवून आणलेला आहे. प्रत्येकाच्या मनात आहे की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ते प्रत्येक तळागाळातील व्यक्तीकडे पोहोचायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मतदाराचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्यांना बदल नक्की हवा आहे. धन्यवाद ताई. यानंतर आयर साहेब 2 शब्द. आज आम्ही आगोरी या गावी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रचाराच्या निमित्तानं फिरत आहे. अतिशय सुंदर प्रतिसाद आहे प्रत्येक गावामध्ये. आणि आम्ही मतदार बंधूंना एकच सांगू इच्छितो, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदसुद्धा भाजपच्या ताब्यात येणार आहे. म्हणून मी आपल्याला नम्रपणे आवाहन करतो की येत्या 7 तारखेला आपण कब्बशी आणि छत्री या 2 निशाणीवर बहुमताने विजय मिळवाल अशी मला खात्री आहे. मी एवढंच बोलून माझे शब्द संपवतो. धन्यवाद आयर साहेब. हॅलो. राम राम.
आता रियाली चालू आहे ना अगोदर. हा आता रोटी गावला अच्छा ज्या टाईमचा परफेक्टला घर का रोटी गाव झालं तेल पत्ता पत्नी सुटली आहे. हा गाड्या द्यायला बरं का ते जरा द्यायला गाड्यात फोन हा हा तरी फोन लाव फोन लाव आपला तो नाही का गाडीजवळ घे.